अमरावतीच्या जागेवरून आता घडामोडींना तुफान वेग आलेला आहे। अभिजित अडसूळ आणि रवी राणा हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सकाळीच देवेंद्र फडणवीसांनी भाजप या ठिकाणाहून लढणार असल्याचं विधान केलेलं आहे आणि त्यानंतर आता या भेटीगाठींनी वेग घेतल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, काय अपडेट्स आहेत या भेटीबाबत? नक्कीच आपण पाहिलं तर थोड्याच वेळापूर्वी अभिजित अडसूळ हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि आता रात्री 11 वाजेपर्यंत जे रवी राणा आहे ते देखील वर्षा निवासस्थानी दाखल होणार आहे आणि रात्री उशिरा अभिजित अडसूळ असतील, रवी राणा असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ही बैठक होणार आहे। अमरावती मतदारसंघाच्या जागेला घेऊन ही बैठक असणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं 2014 मध्ये अभिजित अडसूळ यांचे वडील आनंदराव अडसूळ या मतदारसंघातून खासदार झाले होते आणि त्यानंतर 2019 मध्ये या मतदारसंघातून रवी राणा यांचे जे पत्नी आहेत नवनीत राणा या मतदारसंघातून खासदार झाले होते। मात्र आता सध्या तरी या जागेवरती आता दोन्ही उमेदवारांनी जे दावा केला आहे, कारण आपण पाहिलं जे अभिजित अडसूळ आहे ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे आणि रवी राणा त्यांचा स्वतःचा पक्ष आहे। मात्र आता ते जे नवनीत राणा आहे ते भाजपामध्ये प्रवेश करणार अशी देखील चर्चा आहे आणि या जागेवरती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील दावा केला आहे। मात्र या जागेवरती जे आनंदराव अडसूळ ते देखील इच्छुक आहे आणि रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा हे देखील इच्छुक आहे आणि या संदर्भात जी रात्री उशीर आहे ती बैठक होणार आहे। या बैठकीतून पुढे काय जे समोर उत्तर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि ही जागा कोणाला भेटणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आपण मागील काही दिवसांमध्ये पाहिलं असेल दोघांकडून या जागेवरती घेऊन दोघांकडूनही दावा केला जातो आहे। आणि विशेष म्हणजे कालच शिंदे गटाच्या 3 विद्यमान खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी आपली व्यथा मांडलेली होती आणि आता अभिजित अडसूळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। काय नेमकं होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रिद्देश तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। तर अमरावतीच्या जागेबाबत सकाळी देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली होती आणि रवी राणांनी त्यावर काय म्हटलं होतं पाहूया। असं आहे की अमरावतीची जी जागा आहे ही भारतीय जनता पक्ष लढेल। जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल। नवनीत राणा तिथल्या सिटिंग खासदार आहेत। नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत। त्यांनी 5ही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे। पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी आहे ती घेते, त्यामुळे त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकतो नाही। देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अमरावतीच्या जागेबद्दल निर्णय घेतील। खासदार नवनीत राणांनी कुठल्या चिन्हावर लढलं पाहिजे, कोणत्या पक्षाकडनं लढलं पाहिजे, एनडीएचे घटक म्हणून लढलं पाहिजे की भाजपकडनं लढलं पाहिजे, हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि मी एनडीएचा घटक म्हणून जो काही वरतून निर्णय येईल देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्र्यांकडनं त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि ताकदीनं त्यांचा उमेदवार युवा सेना पार्टी निवडून देईल।